अब खेल जो है वो बदल गया है। केवल उत्तर याद रखने से काम नहीं चलने वाला, सोचना पड़ेगा। 10 अगस्त से रात 9 बजे सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। कपिला आणि तिची वासरं कशी आहेत? छान आहेत. अजून नाव नाही ठेवलं त्यांचं? हो ठेवायचंय. आई सांगत होती की पुढच्या बुधवारी चांगला दिवस आहे, त्या दिवशी ठेवणार आहे. अच्छा तू ठेव त्यांचं नाव, ठीक आहे? नाही ग, मी परवा माझ्या सासरी परत चाललीये. अगं एवढ्या लवकर नको जाऊस ना. नाही म्हण ना त्यांना. माझी आई म्हणते की लग्न झाल्यानंतर मुलगी नाही नाही म्हणू शकत. इच्छा असो वा नसो, सगळ्यांच्या म्हणण्यावर डोकं हलवावंच लागतं. शी, मी तर कालच माझ्या आईला म्हंटल की मला ना हे लग्न बिग्न करायचंच नाहीये. मला कायमच माझ्या आई, दाजी, भाऊ, कपिला आणि तिच्या वासरांसोबत राहायचंय. अरे कपिलाचे वासरू असे का ओरडतायत? चल ये नट्टू, चला 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 घरी जाऊया. चला अरे कपिला तुला सोडून कुठे गेली बरं? कपिला सिद्धेश्वर मंदिरात असेल. गौपूजा आहे ना, विसरलीस? शिवहरी शंकर नमामि शंकर, जय सिद्धेश्वर महादेव. मानकोजी, गाय इकडेच आहे ना? पूजा लगेच सुरू होणार आहे. चिंता करू नका तुम्ही पंडितजी. कपिलाला तर मी सकाळीच मंदिराच्या गोठ्यात घेऊन आलोय. कपिला आहे आत. हे तर उघडतच नाहीये. आता काय करायचं? ओढा 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 ओढा. गोपूजेचा मुहूर्त झाला आहे. जा गोमातेला घेऊन या. बरं. कपिला, मुलीची खूप आठवण येत असेल ना तुला? ती सुद्धा खूप उदास आहे. तुला माहितीये, जेव्हा आई मला सोडून जाते ना, तेव्हा मी सुद्धा खूप रडते. मुळीच चांगलं वाटत नाही आईशिवाय. चल तू घरी चल. हे तुम्ही काय करताय? अरे थांबा. चल पळ कपिला. अरे गौमाताला कुठे घेऊन चाललात तुम्ही? अहिल्या, अहिल्या, अगं ऐक. गुरुजी, मानाची गाय गोठ्यात नाहीये. काय 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 बोलतोयस तू? तिथेच आहे. मी तिथेच सोडून आलो होतो तिला. हो पण आता नाहीये. मग कुठे गेली? कोण घेऊन गेला तिला? मानकोजीची मुलगी अहिल्या. अहिल्या लवकर येईल तुझी आई.
तुला माहितीये कपिला खूप उदास होती आपल्या मुलीपासून वेगळी झाल्यामुळे, पण आता बघ दोघी किती खुश आहेत. अगं पण ही परत कशी काय आली? पूजा लवकर संपली का? अहिल्या, गोपूजनासाठी कपिलेला मी घेऊन गेलो होतो, पण तू अगदी पूजेच्या आधीच तिला घरी घेऊन आलीस. का का केलंस असं? दाजी, आईने मला श्रावणी सोमवारची कथा सांगताना सांगितलं होतं की जर कुठल्या पूजेमुळे कुणाला उपाशी राहावं लागलं असेल तर त्या पूजेची फलप्राप्ती होत नाही. मी जे तुला विचारतोय त्याचं उत्तर दे अहिल्या. दाजी, कपिलाची मुलगी खूप उपाशी होती आणि कपिला सुद्धा त्या गोठ्यात खूप उदास होती, म्हणून मी तिला घरी घेऊन आले तिच्या मुलीकडे. माझं काही चुकलं का? हो हो, चूक तर तू आज केली आहेस अहिल्या. खूप मोठी चूक. पूजेनंतर कपिलेला घरी यायचंच होतं ना, मग एवढी घाई काय झाली होती तुला? अगं कमीत कमी विचारायचं तरी ना. तुमची अहिल्या आहे तर खूपच प्रेमळ मुलगी, पण माफ करा मानकोजी, रूढी परंपरांचं पालन करता येत नाही हिला. त्या दिवशी सुद्धा मंदिरात मुलगी असूनही फूल वाहायला किती वाद घातला होता हिने, आणि आज पूजेच्या आधीच गोमातेला घेऊन पळून आली. तुम्हाला तर माहीतच आहे ना, हा गोपूजन समारंभ आपल्या गावाच्या भलाईसाठी किती महत्वाचा होता. अशा कामाचं अपूर्ण राहणं कधीच शुभ नसतं. खूप मोठा अपशकुन आहे हा. तुम्ही अगदी बरोबर बोलताय पंडितजी. नकळत का होईना, पण चूक तर झाली आहे माझ्या मुलीकडून. याच्यासाठी मी आपल्या सगळ्यांची हात जोडून माफी मागतो आहे. अहिल्याचा पिता होण्याच्या नात्याने तुम्ही मला जी पाहिजे ती शिक्षा देऊ शकता. नाही दाजी, तुम्हीच म्हणता ना की ज्याची चूक झाली आहे शिक्षाही त्यालाच मिळाली पाहिजे. मग चूक तर माझी झाली आहे, शिक्षा सुद्धा मलाच मिळाली पाहिजे ना. तुम्हाला का मिळेल? अहिल्या अगदी बरोबर बोलली आहे. अपराध अहिल्याने केला आहे, प्रायश्चित्त सुद्धा तीच करेल. आई,
आजी रागात आहेत. तुला सुद्धा खूप वाईट वाटलं ना? पण मी काय करू आई? कपिलाची मुलगी खूप उपाशी होती, रडत होती. तू सुद्धा पाहिलं ना आई, किती उदास होती ती. पण असं करायची गरजच काय होती तुला? आई बघ, मी किती मोठी आहे, परंतु तरीही जेव्हा तू घरी नसतेस ना, तेव्हा मी घाबरते. त्या बिचारीला तर एकच दिवस झालाय. ती तिच्या आईपासून लांब कशी राहू शकते आई? पुजारी काका, ही पूजा गावचं भलं करण्यासाठी होत आहे ना? मग कपिला आणि तिची मुलगी सुद्धा गावचीच आहे. मग त्यांचं भलं कोण करेल? अहिल्या, वाद नको घालूस. तुमच्या मुलीचा हा स्वभाव एक दिवस संपूर्ण गावाचं नुकसान करेल. गेल्या वर्षी पाऊस पडला नाही. माहित नाही आजची पूजा भंग झाल्यानंतर कोणतं नवीन संकट येईल. जर या वर्षी सुद्धा इंद्रदेव प्रसन्न झाले नाहीत तर खूप मोठा अनर्थ होईल. मध्ये बोलत आहे म्हणून माफी मागतो पंडितजी, परंतु त्या देवाला काय अर्थ आहे जो लहान मुलांकडून झालेल्या चुकीसाठी संपूर्ण गावाला शाप देईल, संकटात टाकेल. तुम्ही एवढे मोठे ज्ञानी आहात. पूजा भंग झाल्यामुळे जे नुकसान झालं आहे, तुमच्या शास्त्रांमध्ये काहीतरी उपाय असेल ना त्यातून बाहेर निघण्याचा. मी ओळखला नाही तुम्हाला. तुम्ही तर या गावचे वाटत नाही. ते माझे पाहुणे आहेत पंडितजी. मग तुमच्या पाहुण्यांना सांगा ना मानकुजी भाऊ की आमच्या गावच्या प्रकरणात दखल देऊ नका. पाहुणे देवास्वरूप असतात ना भाऊ, आणि त्यांचा सन्मान करणं हा धर्मच आहे ना आपला. त्यांना जे योग्य वाटलं ते बोलले. यांच्या मतांचा स्वीकार करणं न करणं हे आपल्या हातात आहे ना. आणि जर का कोणाच्या सल्ल्याने आपले बिघडलेले काम जर होत असेल तर मग त्यात वाईट काय आहे? पंडितजी, आम्हाला इतकंच म्हणायचंय, उद्या काय होईल किंवा कदाचित त्यावर आत्ताच चिंता करून वेळ घालवण्यात काही अर्थ नाही. जी समस्या आत्ताच समोर उभी आहे तिला सोडवणं गरजेचं आहे. तुमच्या दृष्टीने प्रायश्चित्त केल्याने अपशकुन निघून जाईल किंवा संपून जाईल का? प्रायश्चित्त केल्याने ईश्वराचा प्रकोप होणार नाही. मग सांगा मला, कोणत्या प्रकारचं प्रायश्चित्त करायला हवं? सगळ्यांशी बोलल्यानंतर असं ठरलं आहे की मानकोजीला 1.25 किलो सोन्याची गाय बनवून सिद्धेश्वराला अर्पित करावी लागेल. तिच्या मंदिरात अभिषेक होईल आणि त्या अभिषेकासाठी अहिल्या स्वयं श्रीकलशामध्ये नदीतून पाणी घेऊन येईल.
हेच या दोघांचं प्रायश्चित्त असेल. किती मोठा हंडा आहे दाजी, माझ्याकडून तर उचलला सुद्धा जाणार नाही. पाण्याने भरलेला देवळातील श्री कलश कधी कधी मोठा नाही उचलला जात नाही. छोटीशी मुलगी कशी उचलेल तो? आणि नदी किती लांब आहे सिद्धेश्वर मंदिरापासून. आपली अहिल्या कसं करेल ते? बोला मानकोजी, हे शक्य आहे की नाही? मानकोजी, हो पंडितजी, प्रायश्चित्त तर करावंच लागेल. अगं कुठे चाललीस अहिल्या? शिवशंभू, खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झालीये का? जर तू त्यांच्या जागी असता तर असंच केलं असतं. बोल, आता तूच सांग, कपिला आणि तिच्या मुलीला भेटवणं जास्त गरजेचं होतं की कपिलेची पूजा करणं? बोल. मला माहित होतं तू इथेच भेटशील, आणि हे सुद्धा माहित होतं की यावेळी जरा जास्तच गडबड झालीये. तू कपिलेला पूजा होण्याआधीच घरी घेऊन आलीस. मला सगळेच लोक ओरडलेत आणि दाजी सुद्धा किती रागवले होते. अहिल्या, किती रडशील अगं. जोपर्यंत रडू येते तोपर्यंत. रेणू, तू जा इथून. माझी कुणाशीच बोलण्याची इच्छा नाहीये. काय ग, बघ ना, माझे केस पुन्हा सुटलेत. रेणू, तू किती बुद्धू आहेस. स्वतःचे केस सुद्धा सांभाळू शकत नाहीस. थांब, तू आहेस ना सांभाळायला माझी सगळ्यात चांगली घट्ट मैत्रीण. अहिल्या, हे मोठे लोक ना आपल्याला कधीच समजू शकत नाहीत. मी रात्रीपासून आईच्या मागे लागले की पुढच्या आठवड्यात शेजारच्या गावात जत्रा भरणार आहे. मी त्यानंतर सासरी जाईन ना. मग तुझी आई काय म्हणाली? रागवली. आणि काय म्हणाली? उद्या सासरी जायचंय म्हणजे जायचंय, बस. हो ना रेणू, ही मोठी माणसं का समजून घेत नाहीत? माहित नाही. चल जाऊ दे, आपण दोघी एकमेकींच्या खूप घट्ट मैत्रिणी आहोत. मग तू तुझ्या सासरी राहा आणि मी इथे. तुला माहिती रेणू, मला अजून कळलं नाहीये की माझं खरंच चुकलं आहे की नाही. कपिला आणि तिची मुलगी जेव्हा भेटली ना तेव्हा त्या दोघी खूप खुश होत्या. मग त्यांच्याकडे बघून असं वाटलं की मी काहीच चूक केली नाहीये. परंतु माझ्यामुळे आई आणि दाजींना किती बोलणे खावे लागले. दाजींना सुद्धा माफी मागावी लागली. ते सगळं आठवून असं वाटतं की माझ्याकडून खूप मोठी चूक झालीये. म्हणून तर पूर्ण गावाने मला शिक्षा दिली. मंदिरातून पूजेच्या आधीच गाईला पळवून नेलं ही काही छोटी चूक नाहीये. पुजारीच्या जागी मी असतो तर एवढं सोपं प्रायश्चित्त करायला सांगितलंच नसतं. तसं पाहिलं तर मुलीपेक्षा जास्त चूक तिच्या आईवडिलांची आहे. जनावरासारखं मोकळं सोडलंय आपल्या मुलीला. कुठली रीतभात शिकवली नाही आणि कुठले संस्कारही नाही. योग्य संस्कार न करणं ही आईची चूक आहे.
मीच अहिल्यावर नीट संस्कार नाही करू शकले. म्हणूनच संपूर्ण गावाच्या नजरा तिच्यावर आहेत. सुशीला, मला सांग तुलाही असंच वाटतंय का की अहिल्याने खूप मोठी चूक केली आहे? म्हणजे तुम्हाला असं नाही वाटत? खरं सांगायचं तर गावचा पाटील आहे, त्यामुळे गुरुजींच्या होला हो म्हणावं लागलं. पण मला खरंच कळत नाहीये, असं करून मी योग्य केलं की अयोग्य? अहो, तुम्ही काय बोलताय? तुम्ही जे केलं योग्यच केलं. पूजेत केवढा मोठा विघ्न आला. जर प्रायश्चित्त नाही केलं तर काय होईल ह्या गावाचं? आपलं परिणामांच्या आधीच लोक एवढे का बरं घाबरतात? सगळ्यांचं असं म्हणणं आहे की पूजा झाली नाही तर ह्यावेळी दुष्काळाचा सामना करावा लागेल. दुष्काळ पडला तर सगळे भुकेने मरतील. पुढच्या क्षणी काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही गंगोबा. मग एवढी भीती का? ही शिक्षा, हे प्रायश्चित्त कशासाठी? विषाची परीक्षा घेण्यासाठी कुणी त्याला चाटून बघत नाही सरकार. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरांवर विश्वास न ठेवण्याची चूक कुणीच करू इच्छित नाही. कारण विनाशाची भीती त्रास देत असते. म्हणूनच सरकार शास्त्रात लिहिलेल्या गोष्टींचं पालन लोक मोठ्या आनंदाने आणि आपल्या इच्छेने करतात. आपल्या शास्त्रानुसार कपिलेने पूजेत असायला हवं होतं, परंतु माणुसकीच्या नात्याने भुकेने व्याकुळ झालेल्या आपल्या बछड्याकडे आणि अहिल्याने धर्माच्या ऐवजी मानवतेची साथ दिली. आणि आपण सगळे रूढी परंपरेत अडकलेल्या डोक्याने विचार करत होतो सुशीला. आणि ती मुलगी आपल्या मनाने, आता मनाने की डोक्याने, पाटलाने योग्य निर्णय घेतलाय की एका पित्याने नियमांचं पालन करताना आपल्या मुलीला शिक्षा देण्याची चूक केली आहे. याचा निर्णय कोण करणार? जे व्हायचं होतं ते होऊन गेलंय. आता दुःखी होऊन काय होणार आहे? प्रायश्चित्ताचं नाव ऐकून घाबरली होती अहिल्या. मोठ्या आशेने ती माझ्याकडे पाहत होती. दाजी आहे ना, काही होऊ देणार नाहीत. पण मी माझ्या मुलीला शिक्षेपासून वाचवू नाही शकलो सुशीला. काय खरंच एवढी मोठी चूक केली आहे का तिने? नाही, आमच्या नजरेत त्या मुलीची चूक नाहीये. चुकीच्या माणसाची साथ देऊन अन्यायाचं समर्थन का करताय सरकार? न्याय आणि अन्याय परिस्थितीवर निर्भर असतो गंगोबा. यात काही शंका नाही की नियमांना विशिष्ट उद्देशाने बनवलं जातं, परंतु नियमांचं पालन करणं केव्हा योग्य असेल आणि केव्हा नियमांना तोडणं चुकीचं मानलं जाणार नाही, हा निर्णय सुद्धा आपल्याच हातात असतो. जर आम्ही आमच्या जीवनात प्रत्येक नियमाचं पालन डोळे बंद करून केलं असतं तर एका गुराख्यापासून सुभेदार कधीच झालो नसतो. त्या मुलीला जेव्हा जेव्हा पाहतो ना गंगोबा, आम्हाला आमचं बालपण आठवतं. ते यासाठी सरकार की तुमच्यासारखाच तिचाही प्राण्यांवर खूप जीव आहे. हो, एक कारण हे सुद्धा आहे. म्हणजे अजूनही काही कारण आहेत? तिची जिद्द, तिची हिंमत. ती आता खूप लहान आहे, त्यातल्या त्यात मुलगी, परंतु तरी आपल्या आजूबाजूला तिच्या नजरेत जे योग्य नाहीये त्याला बदलण्याची आग आहे त्या मुलीमध्ये. तसंच योग्य निर्णय घेण्याची क्षमता आणि हिंमत सुद्धा आहे, जी खूप कमी लोकांमध्ये असते गंगोबा. आम्ही ठामपणे सांगू शकतो,
ह्या मुलीचं भविष्य एक नवीन इतिहास लिहिणार.